नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. पिंपरी चिंचवडमध्ये जी काही घटना घडली आहे, वैष्णवी हगवणे जी काही मुलगी होती, जी लग्न करून गेल्यानंतर तिथे तिचा छळ झाला आणि त्यामध्ये तिनं स्वतःचं जीवन संपवून घेतलं. ही घटना मी हा व्हिडिओ खास याच्यासाठी बनवतोय की ही घटना आपल्या सर्वांसाठी माध्यमांमध्ये आता जरी नवीन असली तरी अशा कित्येक सामान्य लोकांच्या सुना आजही या सगळ्या गोष्टीतून जातात. अनेक जण आपला जीव संपवतात, अनेक जण यातून बाहेर निघतात, अनेक जण कित्येक पिढ्यानपिढ्यांच्या या सगळ्या गोष्टी सहन करत राहतात. आणि वैष्णवी हगवणे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्या वैष्णवी हगवणेंचा कोण जो सासरा आहे तो अजित पवार गटाचा कोण पदाधिकारी कोण आहे तो सापडला आहे. आता त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम सगळ्या गोष्टी चालू केलेत. पण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो मुद्दा म्हणजे आम्ही कोणताही निर्णय किंवा आमची मुलगी एखादी वैष्णवीचं झालं अशी स्टोरी तिची अशी आहे की सुरुवातीला तिनं त्याच्यासोबत प्रेम केलं, पळून जाण्याचा प्रयत्न काय तो केला त्या दोघांनी. ठीक आहे, प्रेम असेल, चांगली गोष्ट आहे, काय त्याच्यामध्ये काय चूक नाही आहे. पण त्यानंतर रितसर लग्न लागल्यानंतर तिला नेहमी पैशाचा तगादा लावला जायचा. तिच्याकडनं एक फॉर्च्युनर गाडी घेतली, कित्येक पैसे उकळले जायचे. तिला सतत सांगितलं जातं की तू पैसे किती आणलेस, पैसे किती आणलेस. बरं, हा हगवणे हरामखोर 100 कोटीचा मालक आहे. हा स्वतः त्याची पोरं बिरं सगळे त्यांचे काय काळे धंदे त्या पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. ही सगळी लोकं या वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला जबाबदार आहेत. मग जबाबदार अजित पवार नक्की कसे, हा प्रश्न अनेक जण माध्यमांमध्ये विचारतात की अजित पवार त्यांच्या लग्नात गेले होते, त्याने तिथं जाऊन भेट घेतली, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. याच्यावरती अजित पवारांनी स्पष्टीकरण पण दिलं. अजिबात एक देखील मायाचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरिबाच्या दारात दादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही. दादांचं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आम्हाला असं जावं लागतं लग्नांमध्ये, त्यांचं सगळ्या गोष्टी शुभेच्छा देण्यासाठी. तसंच मी गेलो, पण पुढे जाऊन त्यांच्या सुनेचं असं काही होईल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं. आणि कुठलाही राज्यकर्ता त्याच्या काय पदाधिकाऱ्यांना हे सांगत नाही की तुझ्या सुनेला हे कर ते कर. ते एक गोष्ट असते, त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी जे काही केलं ते एक सलोखा राखण्यासाठी, एक पदाधिकाऱ्याची एक जाण ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. पण वैष्णवी हगवणेचा झालेला मृत्यू हा पैशासाठी आहे. आजही आमच्या समाजामध्ये स्त्रियांचं शोषण केलं जातं. आजही आमच्या सुनांना, आजही आमच्या मुलींना, किंवा जी कोणाची मुलगी असेल ती दुसऱ्याच्या घरात सून जाते, दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून येते, यांचं शोषण आजही समाजामध्ये केलं जात आहे. आणि तेही पैशांसाठी. म्हणजे आमच्याकडे हुंडा हा कायद्याने गुन्हा आहे, तरी हा हगवणे 100 कोटींचा मालक तिच्यावर पैशाचा तगादा लावून त्यांचा खून केला जातो. खून. मी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी बोलतोय की तिचा खून केलेला आहे सगळ्या लोकांनी. पुढे काय त्यांना अटक होईल, काय सगळ्या गोष्टी होतील, पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जेव्हा मुलगी देता एखाद्याच्या घरामध्ये, ती जेव्हा जाते तेव्हा तिला स्वतःची मुलगी समजून घेण्याचं धाडस ज्या आई बापांमध्ये, ज्या सासू सासऱ्यांमध्ये, तेच आम्ही समाजात राहण्याच्या लायकीचे ठेवले पाहिजेत. कारण जी लोकं फक्त आणि फक्त एक सून म्हणून, तिच्याकडे फक्त एक स्त्री म्हणून पाहतात, आलीस काय, गेलीस काय, मेलीस काय आणि तू जगलीस काय, आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाही आहे, ही जी मानसिकता आहे ना, म्हणजे ते आपल्या पोरी ते आपल्या अत्यंत जवळचे आणि दुसऱ्याचं आले त्याला त्याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही आहे, त्यातून हेच झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यातून हे सगळं घडलं आहे. हे देवेंद्र फडणवीसांवरती, गृहमंत्र्यांवरती सगळे ताशेरे ओढतात, सांगतात की हे गृहमंत्री काय करतायत. गृहमंत्र्यांचं काम आहे कोणाच्या सुनेला कसं वागवायचं, ते कोणाच्या सुनेने काय केलं पाहिजे ते. म्हणजे ज्या या विरोधकांना पण अक्कल पाहिजे की नक्की आम्ही प्रश्न विचारतो काय, आम्ही कशावरती प्रश्नचिन्ह उभं करतो. फडणवीसांचं काम आहे का ते दुसऱ्या तुमच्या घरातल्या सुनांना कसं सांभाळायचं आहे बघणं. आम्ही राजकीय दृष्टिकोनातून काय बोलायचं ते काहीही बोलत बसतो. वैष्णवीनं ज्या काही सहन केलं आणि ज्या काही गोष्टी केल्या, अशा कित्येक तरुणी, कित्येक मुली, कित्येकांच्या सुना आजही त्या सहन करतात. समाजाचे काही नियम आहेत, लोक काय म्हणतील यासाठी तिला तसाच जीव मुठीत घेऊन आपलं आयुष्य काढावं लागतं. या सगळ्या गोष्टी पाहता कुठे ना कुठेतरी समाजाचे नियम आणि धागेदोरे आता कापले पाहिजेत आणि ते अत्यंत काळाची गरज आहे. वैष्णवीचा झालेला दुर्दैवी अंत आणि तिचा मृत्यू हे दाखवून देतो की पैशासाठी माणूस कोणत्याही थराला जातो. जो माणूस स्वतःच्या रक्ताचा होऊ शकत नाही तो या अशा वैष्णवींसारख्या मुलींचा काय होणार, हा प्रश्न एकदा आपल्या प्रत्येकाला विचारला पाहिजे. आणि प्रत्येकांच्या सुनांसाठी ती तुमची मुलगी आहे हे मान्य करून घेण्याचं धाडस प्रत्येक आईबापामध्ये आलं पाहिजे.
तर आणि तरच आमचा समाज सुधारेल, तर आणि तरच या सगळ्या घटना थांबतील. अन्यथा अशा कित्येक वैष्णवी रोज मारल्या जात आहेत आणि अशा कित्येक आतल्या आत रोज मरत आहेत.